लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीतासमारोपितवामभागं पाणोमासायकचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं आता जैसा ऐसी तैसिया नमो तुझ श्रीरामराया तुझनी कृपे रघुवरिया स्तुते वदवया सामर्थ्य जेने पंढरी सारिखाची आपुला धामणगाव केला वैकुंठ धीपती विठ्ठल सखा सोयरा जोडियेला जो का भूतळवटी भक्त विरक्त विख्यात हा बोधला त्या श्री संत मानकोजी चरणी साष्टांग मी घातला उडाला तो उडाला कपिंद्र उडाला समुद्र लंघोनी लंकेत गेला लंकेत जाऊन विचार केला नमस्कार माझा त्या मारुतीला पुंडलिक श्री श्रीनाथदेव भगवान पंढरनाथ भगवान की जय नवनाथ महाराज की जय श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री सीतारामचंद्राभ्ये नमः श्री गुराभ्ये नमः जय जयाजी दिगंबरा नामे विश्वंबरा वर्णिता तुझ्या गुणसंभारा मत्या पूर्व होतसे कथेचा अनुसंधान ग्रंथ करते नरहरी वंशामधील धुंडी मालुसुत सांगतात भगवान परमात्मा आहे विश्वंभर ज्याचं नाव आहे विश्वाचं प्रतिपादन करणं भगवंताचं आद्य कर्तव्य आहे म्हणून तुझ्या वर्णिता गुणसंभारा त्या भगवंताचं गुणाचं वर्णन करत असताना अंतकरणाचं समाधान होत नाही असं तुझं आघात नाव आहे महाराज सांगतात वर्णिता तुझ्या गुणसंपत्ती वेद भांडारे अपूर्व होती सत्रपणी माता माती सीन वाचे लवितसे अहो भगवंताचं नामस्मरण गुण एवढं आहे त्या गुणाचं वर्णन करत असताना वेद रूपी भांडार जे आहे ते क्षीण होता म्हणजे 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण हजारो मुखाचा शेष यांनाही जमलं नाही तुझं वर्णन करायला म्हणून जैसा आहे सी तैसिया नमो तुझ श्रीराम राया तुझं वर्णन करायला जगामध्ये कुणाला जमलं नाही हजारो मुखाचा शेष आहे त्याला जमलं नाही मग आम्ही काय करणार आहे म्हणून जसं आहे तसं त्या भगवंताला माझा नमस्कार पंचनानाईशे घडे परिद्वाक्षरी झाले धडे सरस्वतीच्या शिवनी तोंड करी सांग विलापाची अहो भगवंताचा महिमा एवढा आहे आणि त्यांच्या गुणाचा जर विचार केला तर एवढा आहे काय काय भगवंताच्या गुणाचं स्वरूपाचं वर्णन करावं पंचमुखी असणारे महादेव जे आहेत त्यांनी फक्त 2च अक्षर कंठामध्ये धरली श्रीराम 2 अक्षरासाठी पातके जळती कोट्यानुकोटी तो नर सरता होय वैकुंठी बैसे पाठी ब्रह्मयाच्या महादेवानं जाणलं श्रीराम उच्चारे गणिका तात्काळ गेली वैकुंठ लोका हा निश्चय होता कैलास नायका ध्येय मूर्ती मनवणी महादेवांना विश्वास आहे राम नामामध्ये एवढं सामर्थ्य आहे आणि तेच राम नामाची 2 अक्षर महादेवांनी मुखामध्ये धरली गेली सरस्वतीचं तोंड शिनलं तरी सुद्धा तुमचं गुण परिपूर्णता झाली नाही आठ भरे उलबिजती कमलपत्राते पुरे मही सप्ताब्दीची अपूर्वशाही तव गुण सार रसज्ञ अहो भगवंता तुमचा गुणाचा समुद्र एवढा मोठा आहे पृथ्वीचा कागद जरी केला तरी सुद्धा तुमच्या गुणाचं वर्णन त्या कागदावरती लिहिलं जाणार नाही पृथ्वीचा कागद कमी पडेल एवढा असणारा अथांग समुद्राची शाई आणि पृथ्वीचा कागद जरी केला तरी तुमचं गुण लिहिण्यासाठी ते असणार कमी पडेल असं महाराज सांगतात सर्व गुणज्ञ पुरुष यवने बैसला बुद्धमतीस भक्ती सारे ग्रंथ सुधारस सोय निर्मिला आपणची आणि अशा प्रकारचा भगवान परमात्मा आहे वाणीवरती येऊन बसला अबोधला सुबुद्ध केला अमतीला सुमती दिली आणि बुद्धीच्या ठिकाणी चैतन्य देणारा तो भगवान परमात्मा आहे त्यानं बुद्धीच्या ठिकाणी बुद्धीला प्रगटलं तेज दिला आणि त्याच्या सामर्थ्यानं ही भक्तिसार नवनाथ भक्तिसार ग्रंथ माझ्या मुखामधून भगवंतानं वदवून घेतला असं महाराज सांगतात तरी मागील अध्यायी सगळं कथन कणी पाणी वायुनंदन
समय केव्हावून सुख सागरा मिळाले. आणि आता पाठीमागच्या अध्यायामध्ये काय चरित्र झालं, काय कथा झाली. पाठीमागच्या अध्यायामध्ये नवनाथ कानिपनाथ आणि मारुतींचं युद्ध झालं. हनुमंतरायाला जिंकलं कानिपनाथांनी स्वपुरुषार्थानं स्वबळावरती. आणि स्त्री राज्यामध्ये कानिपनाथ गेलेले आहेत. इथपर्यंतची कथा आपण कालच्या अध्यायात पाहिले. यावारी कानिपा स्त्री देशात गेले श्रीगड मुंड गावात. ते भेटून मचिंद्राते आतिथ्याते भोगिले. आणि आता कालपर्यंतची कथा अशी आलेली होती. मारुती रायांबरोबर युद्ध केलं कानिपनाथांनी आणि आपल्या शिष्य परिवारासहित स्त्री राज्यामध्ये त्यांनी प्रवेश केला. स्त्री राज्यामध्ये गेल्यानंतर ना गडमुंड नावाचं गाव आहे. त्या गावात गेल्यानंतर ना मच्छिंद्रनाथांची भेट झाली आणि तिथले जे काही आतिथ्य आहे मच्छिंद्रनाथांनी कानिपनाथांचं आतिथ्य केलं आणि ते आतिथ्य भोगत बसले. भोगिले परी कशी रीती त्याची ऐका येतोनी श्रुती. मच्छिंद्राचे कामाचित्ती एक अर्थी उधेला. आणि ज्यावेळेस कानिपनाथ स्त्री राज्यामध्ये गेल्यानंतर तिथं राहिल्याबरोबर मच्छिंद्रनाथांनी त्यांचं आतिथ्य केलं, स्वागत केलं, त्यांचा मान सन्मान केला. पण मच्छिंद्रनाथांच्या मनामध्ये एक शंका निर्माण झाली, एक विचार आला. कोणता? की कानिपा जाईल स्वदेशात श्री गोरक्षका करील श्रुत. मग तो धावून येत नेईल माते येथोनी. मच्छिंद्रनाथांच्या मनामध्ये विचार आला, ही कानिपनाथ आहे आणि इथून बाहेर जाईल. गेल्यानंतर ना पुन्हा तीर्थ करत करत गेल्यावर आपला जो शिष्य आहे गोरक्ष, त्या गोरक्षाला भेटेल आणि गोरक्षाला माझा पत्ता सांगितल्याबरोबर गोरक्ष माझ्यापाशी येईल. गोरक्ष इथं आल्यानंतर मला जावं लागल, हे बायका लेकरं सगळं इथं सोडून द्यावं लागल आणि ते गोरक्ष मला इथून घेऊन जाईल. म्हणून माझा असा विचार आहे कानिपनाथालाच इथं त्याला मी एखादी बायको देऊन संसार करून ठेवावा इथंच, ह्या गावातनं त्याला जाऊ द्यायचं नाही असा विचार मच्छिंद्राने केला. तरी गोरक्ष मामा शिष्य ऐसे यश श्रुत करू नये आणि कैयजनी उपाय येते राहता करावा. मच्छिंद्रनाथाने डोक्यामध्ये विचार केला, ही कानिपनाथ गेल्याबरोबर गोरक्षाला भेटेल आणि गोरक्षाला सांगेल. त्याच्यामुळं आपला आणि गोरक्ष ही माझा शिष्य आहे हे कानिपाला कळूच द्यायचं नाही, माहितच होऊ द्यायचं नाही. पण दुसरा एक गोष्ट आपण अशी करू की कानिपनाथाला जाऊनच द्यायचं नाही, ह्या गावातनं इथंच ठेवायचं. ह्याच गावामध्ये राहावं म्हणायचं, काय फायदे ती सगळं जागेवर देतो, पण ह्या गावातनं इथनं जाऊच द्यायचं नाही असा विचार मच्छिंद्रनाथ करतात. युक्ती रचुनी चित्ती करावे मनी आतिथ्य बहुरीती. मरणी बोलावणी बहुत युक्ती सकळ मच्छिंद्र सांगत से. मच्छिंद्रनाथांनी डोक्यामध्ये आपल्या मनामध्ये अशा प्रकारचा विचार केला, कानिपनाथांना इथंच ठेवायचं, ह्या गावातून त्यांना जाऊच द्यायचं नाही मनामध्ये ठरवलं. म्हणून त्यांचं असं स्वागत करायचं की त्यांनी हे गावच सोडलं नाही पाहिजे. म्हणून कानिपनाथाच्या जवळ आले, त्यांच्या शिष्य वर्गाच्या जवळ आले आणि मच्छिंद्रनाथ काय सांगतात. या उपरी आणि योजना करीत की विषय गोवावा कानिपनाथ. मग हाकला देशात जाणार नाही सर्वस्वे. आणि मच्छिंद्रनाथाने अजून एक विचार करू, इथं ही स्त्री राज्य आहे, इथं स्त्रीला कमतरता नाही. आपण काय करू, चांगल्या चांगल्या सुंदर सुंदर स्त्रिया कानिपनाथाच्या पुढे पाठवू आणि त्यांना स्त्री कामामध्ये विषयामध्ये गुरफटून टाकू. ते जर एकदा विषयामध्ये अडकले की पुन्हा इथून बाहेर जाणार नाही. तर अशा प्रकारचा विचार नाथांनी केला. काय करतात, चंद्रांगणी मृगांकवदनी पटवी तसे शिबिराला गुणी. परितोनात कामवासनी इंद्रिय दमने महाराज. आणि मच्छिंद्रनाथाने अशा प्रकारचा विचार केला आणि रंभा अप्सरापेक्षा सुद्धा सुंदर स्त्रिया, चंद्रासारखं जिचं स्वरूप आहे, चंद्र सूर्याच्या प्रकाशाला लाजवील अशा प्रकारच्या स्त्रिया मच्छिंद्रनाथांनी कानिपनाथांच्या शिबिराकडे पाठवल्या. पण कानिपनाथ इंद्रिय जित होते, आपल्या इंद्रियावरती त्यांनी विजय मिळवलेला होता. त्यामुळे त्या स्त्रियामध्ये मोहामध्ये गुंतले नाहीत असं सांगू लागले. म्हणाला तरी त्या कैशा युवती प्रत्यक्ष कामाच्या मूर्ती.
मूर्ती जयांच्या नेत्र कटाक्ष होती वेडे पिसे देवादी. आणि मच्छिंद्रनाथांनी ज्या स्त्रिया काणिपाकडे पाठवल्या होत्या त्या काही सर्वसामान्य स्त्रिया नव्हत्या. अहो ज्या स्त्रीने नुसतं पाहिलं तरी देवाधिक देव लोक वेडे होत होते. मदनाच्या मूर्ती होत्या त्या, सुंदर दिसायला अतिशय सुंदर लावण्याचा गाभा अशा प्रकारच्या त्या स्त्रिया होत्या. आणि त्या स्त्रियांना कानिपनाथांच्या शिबिराकडे पाठवलं. जियेचे पाहता मुखमंडळ तपी सांगिती तप करण येवनी मुंगी लंगी होऊन मागे भ्रमती जपी तपी. आणि त्या स्त्रिया एवढ्या सुंदर होत्या, त्यांचं असणारं लावण्य एवढं सुंदर होतं, पाहिल्यानंतर ना डोळ्याला समाधान वाटत होतं. एवढंच नाही तर जी काही तपी लोक होती, तपस्वी होती, त्यांच्या पुढे जर अशा स्त्रिया आल्या तर तप सोडून त्या स्त्रियांच्या पाठीमागे लागतील. एवढ्या असणाऱ्या सुंदर स्त्रिया त्या मच्छिंद्रनाथांनी पाठवल्या. दक्षिण टाईब पिजगोमती गौरवन पिका घाटी हिरवा दर्शवी भैरो. आणि काही ज्या स्त्रिया पाठवल्या होत्या त्यांचं असणाऱ्या स्त्रियांचे दात म्हणजे डाळिंबासारखं त्या डाळिंबाचं बीज असावं तशा प्रकारचे त्यांचे दात दिसत होते. जर त्यांनी बोलायला सुरुवात केली तर दातांचा प्रकाश बाहेर पडत होता. अशा प्रकारच्या अतिशय सुंदर स्त्रिया मच्छिंद्रनाथांनी पाठवल्या होत्या. चंद्राचा प्रकाश जैसा की गणपतीचा दिव्य ठसा जयांच्या नकाकृती लेखा चंद्र कोरी मिळविला. आणि त्या स्त्रियांचं स्वरूपाचं वर्णन एवढ्या सुंदर स्त्रिया होत्या. सूर्याचा प्रकाश सुद्धा फिक्का पडेल एवढा असणारं तेज होतं. चंद्राचा प्रकाश, सूर्याचा प्रकाश त्या प्रकाशाला सुद्धा लाजवतील अशा प्रकारचं त्यांचं असणारं अंगकांती होती. त्यांच्या शरीराचा प्रकाश होता. एवढ्या सुंदर स्त्रिया दिसू लागल्या. स्त्रियांच्या वर्ण की भानाची पावला उदयमान आईच्या स्त्रिया पाठवणी स्थान शेतवेती कामासी. असं म्हणजे अशा प्रकारच्या स्त्रिया होत्या, अतिशय सुंदर होत्या. प्रत्यक्ष पृथ्वी तलावरती सूर्यच दैदिप्यमान उतरावा त्या पद्धतीने तेजस्वी होत्या. आणि अशा असणाऱ्या स्त्रिया या विषय गावामध्ये गुरफडून ठेवण्यासाठी, कानिपांना याच गावामध्ये ठेवण्यासाठी, गुंतवण्यासाठी मच्छिंद्रनाथांनी पाठवल्या. मच्छिंद्र कळला सज मग मने शिष्य कटकांचा समाज कामासनी गोवा. आणि एवढ्या अनेक स्त्रिया पाठवल्या, सुंदर स्त्रिया पाठवल्या. पण मच्छिंद्रनाथांच्या लक्षामध्ये आलं की असणारा कानिपनाथ इंद्रिय जित आहे, त्यांचा इंद्रियावरती नियंत्रण आहे. त्यामुळे आपण किती जरी स्त्रिया पाठवल्या तरी ते विषय कामामध्ये न गुरफळणारे कानिपनाथ आहेत. त्यांच्या लक्षात आल्याबरोबर मच्छिंद्रनाथांनी प्लॅनिंग चेंज केलं. आपण काय करू, त्यांच्या शिष्याकडे बघू. कानिपनाथ नाहीत विषयामध्ये अडकत तर त्यांचे शिष्य परिवार 700 शिष्यांचा वर्ग आहे त्यांचा. मग त्या शिष्यांना आपण स्त्रियांमध्ये भरवून टाकू असा विचार मच्छिंद्रनाथ करतात. ऐसा यज्ञ करिता पाहता कामिनीचा श्रम झाला वरता शिष्य कटक येईना हाता उपाय काही चालेना. आणि मग अशा प्रकारचा विचार केला मच्छिंद्रनाथांनी. सगळं फेल गेला. कारण कानिपनाथ स्त्रियांमध्ये विषयाकडे गुरुपटत नाही. शिष्यांकडे प्रयत्न करून पाहिला, शिष्यांकडे सुद्धा सुंदर सुंदर स्त्रिया पाठवल्या, पण ती शिष्य सुद्धा त्या असणाऱ्या कामिनी मोहन मदनामध्ये गुरुपडत नाहीत. हा सगळा वृत्तांत मच्छिंद्रनाथांच्या ध्यानात आला. राहिले तेत परिकोपे देव होता उदित सदस्थिती लोटले. असं म्हणजे अशा मच्छिंद्रनाथांच्या प्रयत्नामध्ये 1 महिनाभर त्या स्त्री राज्यामध्ये कानिपनाथ राहिले गेले. आपल्या पूर्ण शिष्य मेळा सहित 1 महिनाभर त्या स्त्री राज्यामध्ये राहिले. राहिल्यानंतर एक मास गप्पाचारोनी मच्छिंद्रास मनती आज्ञा द्याव्या मास स्वदेशाशी जावया. आणि लगेच 1 महिना त्या स्त्री राज्यामध्ये राहिल्यानंतर ना कानिपनाथांनी मच्छिंद्रनाथांना बोलायला सुरुवात केली. महाराज, पाहुणचार खूप झाला, अनेक दिवस झाले या तुमच्या गावामध्ये, इथं आम्ही राहिलेलो आहे. आता आम्हाला आमच्या पुढे तीर्थ
तीर्थाटन करण्यासाठी पुढे असणारं तीर्थ पाहण्यासाठी जाण्याची इच्छा आहे, त्यामुळे आता आम्हाला जाण्यासाठी निरोप द्या असं काणिकनाथ अवश्य म्हणून मचलेनाथ नाना संपत्ती द्रव्य वपितो गजवाजी उठरामित द्रव्य बहुत दिले असे. मग निरोप मागितल्यानंतर मच्छिंद्रनाथांनी सांगितलं आता ही जर कुठल्याच मोहामध्ये अडकत नाही हे त्यांच्या लक्षात आल्याबरोबर त्यांनी निरोप दिला. महाराज जायचे तर जावं म्हणले, पण जात असताना मानधन म्हणून हाती भरून घोडे भरून मोठमोठाले उंट होते, त्याच्यावरती भरून द्रव्य सोनं चांदी मच्छिंद्रनाथांनी दिला. शिबिरे कनाता पडे पथोर तंबू राहुट्या प्रगलाकार शिबिका मुक्त झालेला छत्र वस्त्राभरणी भरलेले. आणि जात असताना अनेक प्रकारचे शिबिरे दिलेले आहेत, त्याचे असणारे मंडप वगैरे सगळं राहण्यासाठी तंबू वगैरे सगळी व्यवस्था दिलेली होती आणि त्या शिबिकावरती मुक्त अशा प्रकारच्या झालरी होत्या असं सांगू लागले. आईशी वपनी अपार संपत्ती बोलवी तसे मच्छिंद्र जती एक कोश बोलवणी नमिती परस परासी आदरे. आणि मग अशा प्रकारे अफाट संपत्ती मच्छिंद्रनाथांनी काणिकनाथांना जात असताना दिली. आणि जात असताना गावाच्या बाहेर 1 कोस पर्यंत मच्छिंद्रनाथ त्यांना सोडवायला आल्याबरोबर जात असताना नमस्कार करून निघाले. आईशे बोलवणी कटक भर स्वस्तनाला नाथ मच्छिंद्र येरीकडे तीर्थवर करीत आला स्वदेशा. आणि मग पुढे असणारे मच्छिंद्रनाथ बोलवीत गेलेले होते. काणिकनाथ पुढे गेल्यानंतर माघारी स्त्री राज्यामध्ये मच्छिंद्रनाथ आले आणि काणिकनाथ स्त्री राज्य सोडून पुढे तीर्थाटन करण्यासाठी निघून गेले. सजाले मुक्कामे मुक्काम लंगुनी स्त्री देश सुगम पुढे गौड बंगाल स्थान उत्तम नाना क्षेत्रे हिंडती. आणि आता पुढे त्या स्त्री राज्याचा देश त्यांनी पार केला. तिथून पुढे आले गौड बंगाल नावाचं स्थान आहे, देश आहे, त्या ठिकाणी आले. तिथून पुढे निघाले. असंख्य जिथं बुद्धीला वाटेल त्या ठिकाणी ती जात होते, फिरत होते. पण परिचय गावी जायनात त्या गावी लोक करी जाती सर्व पाहुणी भक्तिवंत उपचार्य मिरवती. पण काणिकनाथांचा शिष्य परिवार खूप मोठा होता आणि मोठमोठाले घोडे होते, रथ होते, अफाट संपत्ती काणिकनाथांच्या सोबतीला होती. त्यामुळे ज्या ज्या गावामध्ये महाराज जात होते त्या असणाऱ्या गावातला राजा असेल, लोक असतील, त्यांचा मान सन्मान करत होते असं सांगतात. इच्छा समास करार्थ पूर्ण होऊन शेष संप्रदाय होत मननी वर्णिती कीर्त मुखमुखी उल्हासे. आणि ज्या ज्या गावामध्ये जात होते महाराज त्या गावामधली किती लोक होते, भाविक भक्त होते, ते इच्छे समान असणाऱ्या महाराजांना जे काही दान धर्म करू वाटेल ती करत होते आणि प्रेमळ अंतःकरणापासून त्यांचा मान सन्मान आदर प्रत्येक गावामध्ये करू लागले. मग या गावीच्या त्या गावी लोक येऊन नेती सकल कटक दावणी भक्ती बाबा लौकिक बोलविती पुढारा. आणि मग आता एका गावामध्ये मोठ्या सिटीमध्ये शहरामध्ये आल्यावर आसपासची सगळी 4-5 गावची लोक बघायला येत होती. आता 700 शिष्य परिवार होता, त्यामध्ये काही शिष्य आपल्या गावामध्ये घेऊन येत होते, त्यांचा आदर सत्कार मान सन्मान करून पुन्हा त्यांना त्या गावामध्ये सोडत होते. असं पाहून 4 लोक जागोजागी करू लागले. श्रवण करीत करीत कीर्ती मागे कीर्ती होत ती सत्कीर्ती हेला पट्टनात प्रविष्ट झाली जगमुखे. आणि अशा प्रकारची कीर्ती काणिकनाथांची वरवर वाढत होती. ज्या गावामध्ये जाईल त्या गावामध्ये कीर्ती महाराजांची वाढू लागली. असं करत करत स्वतःची कीर्ती वाढत वाढत हेलापट्टण नगरीमध्ये काणिकनाथांची कीर्ती श्रुत झाली. बौद्ध जनांचे वाच्य स्तुती स्वामी आईशे म्हणती मग राजांगणी ही कीर्ती हेलावली शिवकमुखे. आणि मग हेलापट्टण नगरीमध्ये ही असणारी वार्ता पसरली. प्रत्येक गावामध्ये लोक असणाऱ्या काणिकनाथांचं वर्णन करत होते, त्यांच्या शिष्य परिवाराचं, त्यांच्या संपत्तीचं, त्यांच्या बळाचं, अशा प्रकारचं वर्णन करत असताना हेलापट्टण नगरीमध्ये गेल्यानंतर राजवाड्यामध्ये ही वार्ता श्रुत झाली. कीर्ती ऐकून
पाहिल्याबरोबर राजाने सेवकांना पाठवलं, असा कोण योगी आलेला आहे जाऊन बघून ये म्हणले. अफाट संपत्ती दळ आहे त्यांच्यापाशी, शिष्यवर्ग आहे, मग असं कोण आहे त्यांची असणारी माहिती काढून घेऊन या असं सांगतात. हे सांगती मुनीचा राजे गावोगावी वनी शिबिरे सुरेंग चांग धावता ती गेवणी माग माग स्वामी लागी राहावया. आणि त्या सेवकांनी सांगितलं, महाराज म्हणले ते असणारे कानिपनाथ जे आहेत ते त्यांचा राजयोग आहे. राजाचा सुद्धा एवढा थाट नसेल तेवढा त्यांचा थाट आहे त्या कानिपनाथांचा. आणि ज्या ज्या गावामध्ये जाईल त्या त्या गावामध्ये त्यांचा मान सन्मान सगळं असणार त्यांचं होतंय. अशा प्रकारचे असणारे सेवकांनी वार्ता सांगितले. पुढे नात ध्वज येऊन शिबिरे चालती त्या मागून शेष कटकाशी मागून गमन कानिपाचे होतसे. आणि ते सांगू लागले सेवक लोक म्हणली, महाराज कानिपनाथ एवढे असणारे संपत्तीवान आहे की पुढे कानिपनाथांचा असणारा रथ चालतोय आणि ती पुढे चालून त्यांच्या पाठीमाग शिष्यवर्ग येत आहे, पाठीमाग हाती आहेत, घोडे आहेत, त्याच्यावरती संपत्ती आहे. अशा प्रकारे सांगू लागले. आईशे मार्गी करिता गमन तो येरीकडे जगन्नाथाहून गोरक्ष बंगाल देशात येऊन गाव गाव भ्रमतसे. आणि मग अशा प्रकारे कानिपनाथ तीर्थयात्रा करत होते, असणारे पृथ्वीवरची तीर्थ पाहत पाहत निघालेले होते. आणि गोरक्षनाथ सुद्धा आपल्या गुरुच्या शोधासाठी निघालेले होते. जगन्नाथपुरीहून गोरक्ष महाराज निघाले आपल्या गुरुच्या शोधार्थ आणि बंगाल देशाच्या परिसरामध्ये आले. आणि कानिपनाथ सुद्धा त्याच देशामध्ये होते. काय झालं, सहज मार्गी करिता गमन मही प्रवाहित व्यक्तळी पिन तयावी पेनी गज कर्ण नंगला सहज स्थिती भेटला. आणि मग दोघ जण येत असताना अचानक एका वनामध्ये काननामध्ये दोघांची सहज भेट झाली. इकडून कानिपनाथ आले आणि तिकडून गोरक्षनाथ आले आणि दोघांची समोरासमोर प्रत्यक्ष भेट झाले. पाहिले गोरक्ष काशी गोरक्ष पाहिले कानिपाशी द्रष्टादृष्टी होता देशी एकमेका बोलिले. आणि मग ज्यावेळेस कानिपनाथ आणि गोरक्षनाथ समोरासमोर आले, आल्याबरोबर दोघांनी एकमेकांना पाहिलं. गोरक्षनाथांनी कानिपांना पाहिलं, कानिपांनी गोरक्षनाथांना पाहिलं आणि पाहिल्याबरोबर आदेश केला, नमस्कार केला आणि काय संवाद करला. स्थिर खाली उतरला कर्णनंदन मग भरजरी गालीचा मही पसरून गोरक्षाशी बसविले. आणि मग शिबिकेमध्ये कानिपनाथ बसलेले होते. गोरक्षनाथांना पाहिल्याबरोबर त्या असणाऱ्या शिबिकामधून कानिपनाथ खाली उतरले. खाली उतरल्याबरोबर सुंदर अशा प्रकारचा गालीचा त्या असणाऱ्या वनामध्ये गोरक्षनाथांना बसण्यासाठी गालीचा टाकला आणि त्याच्यावरती गोरक्षनाथांना बसवला. आपण पैसे उपसगण्याटी बोले कानिपा वागवटी नाथपंत वरद कुटी कोण गुरु लाहिला. आणि मग गोरक्षनाथांना बसवलं आणि त्यांच्या शेजारी कानिपनाथ स्वतः बसले. बसल्याबरोबर कानिपनाथांनी विचारलं, गोरक्षनाथांना बोलता बोलता विचारलं, महाराज कोण आहेत, नाव तुमचं काय आहे, तुमच्या असणाऱ्या गुरुचं नाव काय आहे, असं कानिपनाथ विचारू लागले. हे ऐकून गोरक्षनाथ मथुर जन्मापासून कथा सांगतो वरद पाणी उदय मित्र प्रसन्न झाला तयासी. कानिपनाथांनी विचारलं, महाराज कोण आहे तुमचे असणारे गुरु, कोणाचा कोण गुरु आहे तुमचे, तुमच्या असणाऱ्या डोक्यावरती कोणाचा कृपेचा हस्त आहे. त्यावेळेस गोरक्षनाथांनी मच्छिंद्रनाथांची कथा जन्मल्यापासून त्यांच्या जन्मापासून पुन्हा सगळे असणारी तीर्थयात्रा करत करत सूर्यापासून कसं वरदान मिळवलं ही सगळी कथा गोरक्षनाथांनी सांगितले. त्यांचा दास मी म्हणवितो महापुरुष परिश्री गुरु कानिपद्यास गुरु कोण मिळविला ते सांगा. आणि गोरक्षनाथांनी सांगितलं अशा प्रकारचे मच्छिंद्रनाथ आहेत आणि त्या मच्छिंद्रनाथांचा मी दास आहे, त्यांचा मी सेवक आहे, त्यांचा शिष्य आहे आणि ते माझे गुरु आहेत. गोरक्षांनी विचारलं, म्हणले महाराज तुमचे गुरु कोण आहे, तुमचं नाव काय, तुमचे गुरु कोण, असं गोरक्षनाथ विचारतात. गोरक्ष बोलाय कोण कानिपा सांगे जालिंदर कथन जन्मापासून वर्तमान
दत्त कृपागळी. आणि गोरक्षनाथाने विचारल्याबरोबर पुन्हा ते असणाऱ्या बृहद्रव्याच्या यज्ञामधून जालिंदरनाथांचा जन्म झाला. आणि जालिंदरनाथाच्या जन्मापासून दत्तात्रय महाराजांची भेट होईपर्यंत आणि त्यांचा असणारा वरदान मिळेपर्यंतची सगळी कथा जालिंदरनाथांची कानिफांनी सांगितली. आयसे उभय त्यांच्या भाषण झाल्या मिळवले समाधान. मनती गेले घडून तुम्ही आम्हा भेटला. आणि अशा प्रकारचे असणारे दोघेही एकमेकांबरोबर संवाद करू लागले. एकमेकांच्या गुरुचं नाव विचारलं आणि मग दोघांच्याही मनाला समाधान वाटलं. बरं झालं म्हणले महाराज तुम्ही भेटलेत. एकमेकांचा असणारा त्या ठिकाणी संवाद करू लागले. या उपरी कानिपाचित्ती कमना उदेली एकार्थी. हिमचंद्र गुरु गोरक्षा प्रती दत्त वरदे मिळवला. आणि मग बसल्या बसल्या दोघ जण संवाद करत असताना कानिफनाथांच्या मनामध्ये एक विचार आला की मच्छिंद्रनाथांचा शिष्य हा गोरक्षनाथ आहे आणि मच्छिंद्रनाथांना गुरु दत्तात्रयांचा उपदेश आहे, त्यांचं वरदान आहे. मग त्या असणाऱ्या ज्या दत्तात्रयांनी मच्छिंद्रनाथांना उपदेश केलेला आहे त्या मच्छिंद्रनाथांची विद्या कशी आहे, ह्या गोरक्षनाथाकडे काय सामर्थ्य आहे असं पाहू कानिफनाथांना वाटलं. तरी दत्त कृपेचे अनुसंधान कैसे लागले विद्यारत्न. इकवन रूपी सददर्शन जगा माझी मिळवती. आणि मग कानिफनाथांनी विचार केला दत्तात्रय पासून विद्या शिकली मच्छिंद्रनाथ आणि मच्छिंद्रनाथांनी विद्या शिकवली गोरक्षनाथांना. मग दत्तात्रयांच्या कृपेचं अनुसंधान गोरक्षनाथापर्यंत आहे. मग त्यांचे विद्याचं सामर्थ्य काय आहे ते सहज पाहू असा विचार कानिफनाथ करतात. याचा शोध करावा नवनी आपुल्या गौरवा. ऐसे योजनी सहज भावा दृष्टी करी भोताली. आणि मग विचार केला कानिफनाथांनी म्हणले गोरक्षनाथांकडे बळ विद्या प्रताप किंवा त्यांच्याकडून जे काही गुरुचा प्रताप आहे ती पाहू म्हणले. आणि असा विचार केला आणि मनामध्ये बसलेली होती भोवताली दृष्टी केली त्यांनी कानिफनाथांनी. आपले आसपास पाहिलं काय दिसलं की तो दृष्टी समोर अमरवण पक्क फळे देखील सदन. तेही पाडाचे पक्क फळ शंकर वृक्षी विराजल्या. आणि मग सहज कानिफनाथांनी आपली दृष्टी फिरवली तर त्यांना जवळपास एक आंब्याचं झाड दिसलेलं होतं. आणि त्या आंब्याच्या झाडाला मोठमोठ्या फांद्या होत्या आणि पिकलेली अनेक आंब्याची असणारी फळं कानिफनाथांनी त्या झाडाला पाहिली. हे पाहता कानिफनाथ म्हणे हे अमरवण काय शोभत. फळेही मधुर शंका व्यक्त झोंबले आहेत या वृक्षी. आणि ते असणारं आंब्याचं झाड पाहिले गेलं कानिफनाथांनी आणि गोरक्षनाथाला बोलू लागले महाराज काय झाड दिसायला लागलंय. झाड भव्य दिव्य झाडाच्या फांद्या आहेत, पिकलेली फळे एवढी सुंदर दिसत आहेत. मग दिसायला एवढी सुंदर आहे मग खायला किती गोड असतील असा विचार कानिफनाथ करतात. यायसी फळे सुगम दिसती तरी बक्षेने करावे वाटे चित्ती. यावरी गोरक्ष बोले युक्ती नको नको म्हणत असे. आणि कानिफनाथांनी सांगितलं महाराज आंब्याचं झाड अतिशय सुंदर दिसतंय आणि ती असणारी फळं गुंबटी आहेत दिसायला सुंदर दिसतंय तर आपण ती फळं खाऊ. किती असणारी गोड आहेत त्या फळांचा आस्वाद घेऊ. गोरक्षनाथांनी सांगितलं महाराज कशाला उगाच उठून जावं फळं आणून कशाला उगा आपलं बसलंय तर बसू द्या असं बोलू लागले. या उपरी बोले कानिफा वचन तोडून आणि तो शिष्य धाडून. गोरक्ष म्हणनी तुका यत्न कसे यासी करावा. आणि गोरक्षनाथ कंटाळा करायला लागले फळं खायची म्हणले कशाला बसलोय जावा उठा आणि ती फळं तोडून आणा दगड मारून पाडा कशाला आणायचे. मग कानिफनाथांनी सांगितलं महाराज एवढा त्रास तुम्हाला देत नाही म्हणले. 700 शिष्य उगाच घेऊन फिरतोय का म्हणले. कोणाला तरी एका पाठवू त्या झाडाकडे आणि त्या झाडाकडे जाऊन त्या झाडाची फळं तोडून आणायला लावू. आपण माझा खूप मोठा शिष्य परिवार आहे, 700 शिष्यांचा सोबतीला मेळा आहे, कोणाला तरी पाठवून फळं आणू. अशा प्रकारे कानिफनाथांनी बोलल्यानंतर गोरक्षनाथांनी सांगितले महाराज एवढा अट्टास कशाला करायचा ऐका. आता शिष्य आहेत जवळी तोडून आणावे त्याकडे कमळी. शिष्य नसता कोणे काळी मग आपण काय करावे. गोरक्षनाथांनी सांगितले
सांगितलं कानिफनाथांना, म्हणले महाराज तुम्ही म्हणताय एखाद्या शिष्याला पाठवतो आणि झाडाची फळं तोडून आणायला होतो, आता तुमच्यापाशी शिष्य आहेत, पण समजा उद्या परवा किंवा अशी वेळेस तुमच्यापाशी एकही शिष्य नसेल, मग काय करणार? त्यावेळेस कुणाला पाठवणार? मग स्वतःलाच जावं लागणार आहे. अशा प्रकारे गोरक्षनाथ बोलतात, आता स्वतःशी करावे गुरुप्रसादे प्रताप मिळवावे, फळे तोडून विद्येशी गौरवावे, तुष्ट आत्मा करावा. गोरक्षनाथांनी सांगितलं कानिफनाथांना, म्हणले महाराज कशाला उगा शिष्याला तरी त्रास देता? म्हणले बरं आता शिष्य आहे तुमच्यापाशी, उद्या शिष्य नसल्यावर काय करणार आहोत? त्याच्यामुळं जी काही विद्या तुम्हाला गुरुप्रसादानं प्राप्त झालेली आहे ती असणाऱ्या विद्येच्या बळावरती फळं इथपर्यंत तोडून आणा, असं गोरक्षनाथ बोलतात. ऐसे कानी पाय कोणी वचन, जरी तुमच्या इच्छिते ऐसे म्हण, तरी आता ज्ञानी तो तोडून पक्कपणे गुरुकृपे. आणि गोरक्षनाथांनी सांगितलं विद्येच्या बळावरती फळ आणा, उगाच ह्याला त्याला पाठवू नका. कानिफनाथांनी सांगितलं महाराज तुमच्या मनामध्ये असं आहे तर तसंच करू. माझ्या असणाऱ्या गुरुने जी विद्या मला शिकवलेली आहे, दिलेली आहे, त्या विद्येच्या बळावरती ह्या जागा न सोडता इथं बसून फळ आपल्यापाशी आणतो, असं कानिफनाथ बोलतात. मग कवळणी भस्माची मोठी भक्तास्त्र जपे होती, यावरी आकर्षण मंत्र पोटी प्रेरित झाला युक्तीने. आणि मग लगेच कानिफनाथाने आपल्या असणाऱ्या झोळीमध्ये हात घातला, भस्म काढलं आणि त्या भस्मावरती विभक्त मंत्र म्हणजे त्या असणाऱ्या झाडापासून विभक्त होण्याचा मंत्र म्हटला आणि त्याच्यावरती दुसरा मंत्र टाकला आकर्षक, आपल्याकडे खेचून घेण्याचा आकर्षण मंत्र घेतला, त्या असणाऱ्या भस्म चिमुटीवरती म्हटला आणि चिमुटी सोडून दिली. युगतास्त्र आकर्षणी प्रेरित फेकी भस्म काढली, तवती पक्क फळे वृक्षावरणी पुढे आली सर्वत्र. आणि त्या असणाऱ्या भस्मावरती त्यांनी विभक्त अस्त्राचा मंत्र म्हटला आणि ते असणारं भस्म झाडावर फेकून दिलं. ती भस्म झाडावर आदळल्याबरोबर जी काही पिकलेली फळं होती झाडाची, ती सगळी झाडाची पिकलेली फळं त्या विभक्त अस्त्राने तुटली गेली आणि कानिफनाथांच्या गोरक्षनाथांच्या समोर पडले. मग ते शिष्य कटका सहित फळे बसिती मधुर व्यक्त, बसिल्या पूर्ण तृप्त शाळेले हात जीवनाने. आणि मग ती असणारी फळं अफाट फळं पुढे पडलेली होती. सगळ्या 7 शिष्य वर्गांनी गोरक्षनाथांनी कानिफांनी त्या असणाऱ्या फळांचा आस्वाद घेतला. सुंदर अशा प्रकारची फळं खाल्ल्यानंतर पुन्हा पाण्यानं हात धुवून बसले. ऐसे झाली या पूर्ण प्रकरणी गोरक्ष विचारी ऐसे म्हणी, मन प्रताप दाविला मग लागोनी कानिफाने आपुला. आणि अशा प्रकारे फळं खाल्ल्यानंतर फळं खाऊन पोट भरलं, हात धुवून बसल्यावर गोरक्षनाथांनी विचार केला. कानिफनाथांनी स्वतःची विद्या आपल्याला दाखवली. त्यांनी त्यांच्या गुरुमंत्रावरती किंवा विद्येच्या बळावरती त्यांनी झाडाची फळं कुणालाही न पाठवता जागा न सोडता झाडाची फळं आपल्या पुढे आणली. मग आपण बी आपल्या गुरुचा काहीतरी प्रताप दाखवावा असा विचार गोरक्षनाथ. तरी आपण तयासी दव विद्या चमत्कारासी, ऐसा विचार करुणी मानसी कानिफाते बोलतसे. आणि मग गोरक्षनाथाने विचार केला, कानिफांनी त्यांची विद्या दाखवली, त्यांचं बळ दाखवलं. आता आपल्याला पण मच्छिंद्रनाथाने जी विद्या शिकवलेली आहे त्या विद्येचं बळ कौतुक आपणही दाखवू असा विचार गोरक्षांनी मनामध्ये केला. आणि कानिफनाथांना काय बोलता, म्हणे तुम्ही केला पावणे 4 तरी उत्तरा लागी उत्तर, आणि कपळे बक्षिणी साचरो चवी रसने मिरवावी. आणि मग त्यावेळेस गोरक्षनाथांनी कानिफनाथांना सांगितलं, महाराज तुम्ही जो पाहुणचार आमचा केला खूप समाधान वाटलं अंतःकरणाला. सुंदर अशा प्रकारची फळं आपण इथं बसून खाल्ली असं गोरक्षनाथ बोलतात. ऐसे ऐकूनी तयाचे वचन म्हणे बोलला ते फार उत्तम, तुमच्या शब्दाशी करुणी मान स्वीकारावे तशीच. आणि त्यावेळेस सांगितलं, म्हणले महाराज फळं भरपूर तुम्ही आणली, विभक्त अस्त्रांना आपण खाल्ली असं गोरक्षनाथांनी बोलल्यानंतर कानिफनाथांनी सांगितलं, महाराज तुमचं समाधान झालं, तुम्हाला बरं वाटलं, बस झालं म्हणले, आताच आम्हालाही समाधान आहे, अजून तुम्हाला खायचे असतील तर खावा. मग आकर्षण शक्ती वक्तास्त्र जलपुनी नाथ गोरक्ष पवित्र,
ती लवंगवणीची फळे विचित्र यवनी पडली पुढारा. आणि लगेचच कानिपनाथाने सांगितल्याबरोबर पुन्हा असणाऱ्या गोरक्षनाथाने भस्मीची मुठी काढली, विभक्त अस्त्र मंत्र म्हटला गेला आणि पुन्हा अजून झाडाची असणारी फळं त्यांच्या पुढे येऊन पडली. मग ती फळे खाता गेटी रसण्याची पडो पहिलीटी आहा मने शेवटी अमृत सरी दाटले. आणि ती असणारी फळं एवढी गोड होती, सुंदर होती, जिभेला ती असणारी जिभेला आस्वाद भेटल्याबरोबर अमृत सुद्धा, अमृताचा गोडपणा सुद्धा त्या फळांच्या पुढे फिक्का पडेल अशा प्रकारची सुंदर फळं दोघांनी खाल्ले. मग ती फळे केल्या भक्षण शुद्ध जेवणी हात प्रक्षुळून बैसल्या सनी सुखे येवण त्यावरी बोले गोरक्ष तो. आणि मग ती फळं पुन्हा गोरक्षनाथांनी कानिपनाथांनी काढल्यानंतर खाल्ली, आस्वाद घेतला, पुन्हा अजून पाण्याने हात धुतले, जे काही फळांना हात घाण झालेले होते ती पाण्याने धुतले आणि पुन्हा बसल्यानंतर गोरक्षनाथ पुन्हा कानिपनाथांना काय म्हणतात, माझ्या खाली फळे उत्तम राहिली परी जशी तशी करावी वाहिली पुन्हा योजनी वृक्ष ढाळी पुढे मार्गा गमावे. आणि मग पुन्हा अनेक प्रकारची फळं खाल्ल्यावर गोरक्षनाथांनी सांगितलं, महाराज फळं इथं आता भरपूर फळं इथं राहिलेली, जेवढी झाडाची काढली ती काही सगळी संपलेली शिल्लक राहिलेली. मग शिल्लक राहिलेली फळं इथं जर ठेवली तर नासधूस होईल त्याची. मग जी फळं तुम्ही झाडाची जशी काढली तशी राहिलेली फळं पुन्हा झाडाला चिटकून टाका आणि आपापल्या मार्गाला निघू असं गोरक्षनाथ. या उपरी कानिपनाथ सपन प्रभ्याचा सुत पुन्हा निर्मोनी मूर्ती म्हणतो जैसे तैसे करील की. असलं गोरक्षनाथाचं म्हणणं ऐकलं त्यावेळेस कानिपनाथांनी सांगितलं, महाराज चेष्टा केल्याने काय करायला लागला. म्हणले असा कोण ब्रह्मदेवाचा फळ काय म्हणले की झाड खाली पडलेली फळं पुन्हा झाडाला चिटकवील, असं कोणाला करता येत आहे. म्हणले ब्रह्मदेवाचा मुलगा जरी आला तरी सुद्धा त्यालाही ती करणं शक्य नाही असं कानिपनाथ बोलतो. गोरक्ष म्हणे गुरुपुत्र दोन्ही सीमापणी आहे पवित्र त्याशी हे करण्या गटित विचित्र कादा काळी नसेची. कानिपनाथांनी सांगितलं, महाराज जे तुम्ही बोलताय ते कोणालाही करणं शक्य होत नाही. ब्रह्मदेव जरी आला तरी सुद्धा त्याला ते पुन्हा जमिनीवरची फळं झाडाला चिटकवता येणार नाहीत. त्यावेळेस गोरक्षनाथांनी सांगितलं, बाबा जो काय गुरुपुत्र आहे, गुरुच्या विद्येवरती, गुरुच्या बळावरती, सामर्थ्यावरती गुरु भक्ताला, गुरु शिष्याला हे करणं अवघड नाही असं गोरक्षनाथ बोलतात. हो दुसरा ब्रह्मा करील उत्पन्न मग आयुष्याची कथा कोण जो महिच मस्तकी करिता धारण तो पर्वताचे ओझे सिनेकी. आणि गोरक्षनाथांनी सांगितलं, महाराज ज्यांच्यावरती गुरुची कृपा झालेली आहे त्यांच्यासाठी जगात काहीच अवघड नाही. अहो त्यांच्याकडे एवढं सामर्थ्य दुसरा ब्रह्मदेव तयार करण्याचं बळ त्या शिष्याकडे येतं. मग ही झाडाची फळं पुन्हा चिटकवणं शुल्लक कारण आहे. अहो ज्याला पृथ्वी डोक्यावरती घेतली आहे त्याला एका पर्वताचं ओझं होणार नाही. होईल का? होणारच नाही असं गोरक्षनाथ बोलतात. जो ऐकते ज्ञान निवविणार तो पव कठीण गिरे पळे सत्वर हृदय साठवी तो सप्त सागर तो थिलर उदके अटके ना. अहो जो सूर्याच्या तेजासारखं जेवढं तेज आहे किंवा सूर्याच्या तेजाला सुद्धा पळविल असं ज्याचं तेज आहे तो दिव्याला आणि थिनकीला घाबरून पळणार आहे का? ज्याच्या पोटामध्ये समुद्र भरलेला आहे तो एखाद्या सरोवराला डबकेला बघून घाबरेल का असं गोरक्षनाथ बोलतात. काजाचे गंभीर चातुरी बृहस्पती ते मागे सारी तो आधारक्षका ते भिवनी अंतरी मौनवरील कवचे. अहो ज्याच्याकडे एवढं बोलण्याचं चातुर्य आहे, देवगुरु बृहस्पतीला सुद्धा बोलण्यामध्ये हरविल, पळवून लावील असं बोलण्यामध्ये जो चपळ आहे तो एका असणाऱ्या गाई राखणाऱ्याला, बैल राखणाऱ्याला, शेळी मेंढी सांभाळणाऱ्याला तो घाबरेल का असं गोरक्षनाथ बोलतात. जो आपुल्या प्रतापे करणी श्रीलाब्दी करील गृहवासनी तो तक्रार करीत सदैव सदनी भीक मागेल केवता. अहो महाराज ज्याच्या जवळ अख्खा दुधाचा समुद्र आहे, दुधाचा समुद्र ज्याच्या घरी आहे तो ताकासाठी दारोदारी भीक मागणार आहे का असं गोरक्षनाथ बोलतात. चक्षुच्या कृपा कटाक्ष पसन करी परिसदस्य की हेमा करिता काय प्रत्यक्ष
आराधील धनाढ्य. ज्याच्यापाशी परीस आहे, परीस कसलेही दगडाचं लोखंडाचं सोनं करतं अशा प्रकारचं परीस ज्याच्याकडे आहे, तो धनाची पेटी भेटण्यासाठी किंवा सोन्यासाठी एखाद्या असणाऱ्या श्रीमंताच्या घरी जाईल का असं बोलू लागले. जयाचे वचन वागवटी मिरविती सकळ देवांच्या थाटी, तो आपल्या मोक्षासाठी आराधीना भूतासी. अहो ज्याच्या मुखामध्ये, ज्याच्या बोलण्यामध्ये सगळे देव लोक ज्याचं ऐकतात, त्याच्याकडे एवढं बळ आहे, सगळे देव लोक त्याच्या आज्ञेत आहेत, मग तो स्वतःला मोक्ष मिळवण्यासाठी दुसऱ्याला का प्रार्थना करील असं गोरक्षनाथ बोलतात. तस्मात् ब्रह्मयाची काय कथा, जो अनंत ब्रह्मांडे होय निर्मिता, सर्व कर्तव्याचा करता गुरुकृपेशी निर्वतसे. म्हणून गोरक्षनाथांनी सांगितलं, कानिफनाथांना म्हणले महाराज ब्रह्मदेवाला आपल्या मध्ये आणू नका म्हणले, त्याला त्याच्या पदावर बसू द्या. ब्रह्मदेवाची काय गोष्ट आहे, गुरुच्या कृपेमध्ये एवढं सामर्थ्य आहे, दुसरी सृष्टी निर्माण करणं हे गुरुच्या कृपा प्रसादावरती शिष्याला जमतं असं गोरक्षनाथ बोलतात. नातडी मुळीचा पुरवाडी, गुरु मिळवला ज्याच्या कवाडी, तयाची दैना कोण फेडी, काबड वजे वाहे तो. आईशा गता कानी बनातो, परमशोभाला खचित अर्थ, जैसा पावक आजे सिंचित कवळू पाय ब्रह्मांडा. आणि अशा प्रकारे बोलल्यानंतर ना कानिफनाथांना राग आला, भयंकर राग आला गोरक्षनाथांच्या बोलण्यावरनं. आणि राग आल्यानंतर पुन्हा त्याच आवेशामध्ये कानिफनाथ गोरक्षनाथांना प्रत्युत्तर देतात. कसं देतात ऐकू. 5 मिनिटचे मी आता नाही झाला 5 मिनिटात. नाही जात. मने हो जाणतो तुझे आणि तुझ्या गुरु सहित, भाऊ साधनी प्रतापवंत नरका माझी पचतसे. आणि अशा प्रकारे गोरक्षनाथ कणवट बोलले, कानिफनाथांच्या मनाला हृदयाला लागल अशा प्रकारचं बोलल्याबरोबर राग आला भयंकर. आणि राग आल्यानंतर पुन्हा त्यांनी बोलायला सुरुवात केली. काय सांगतात ऐका. वाचे मनविती योगी जन, कर्म आचरती नरकपतन, सकळ स्त्री राष्ट्र वेष्टुन भोग भोगी पापांचा. असो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे, त्यांच्या कृपाशीर्वादाने कथेचा विस्तार हो. आवाजी सद्गुरू असतो का. बसलेले सर्व श्रोते मंडळी, साधू संत त्यांना साष्टांग प्रणिपात करून कथेला सुरुवात आहे. कथेचं अनुसंधान आहे. दोन्ही महान विभूती आहेत, योगी आहेत, तपे जपे, दोघांचं भांडण चालू झालेलं आहे. शिष्य महान शिष्य आहे दोघंचे दोघं. सुरुवात बोलायला केली. कानिफनाथांनी गोरक्षनाथाला म्हणू लागलेले की बाबा ज्या गुरुची भावा करतो त्याला गुरु तो असणार म्हणतो, पण ती गुरुची काय महिमा तुम्हाला सांगू म्हणजे असणार त्या गुरुविषयी. अहो ते गुरु म्हणले कित्येक वर्ष झालं म्हणजे असणार स्त्री राज्यामध्ये असणारे बसलेले आहेत म्हणजे असणार, सर्व स्त्रियाच त्यांच्या भोवती आहेत म्हणजे असणार. आणि एवढंच नाही, तिथं जी काय स्त्री राज्यात आहेत, जे काय काम करतात ते काम सगळं पापात्मक काम करतात म्हणले. आणि त्याच्यामुळं पापांचाच भोग तुझे गुरु असणारे स्त्री राज्यात घेतात. इथं काय बड्या बड्या बाता मारायला लागला. जितेंद्रियत्व दावे जनी, असो न भोग चित्ती बनी, वा. तया भोग वश करुणी मेनिकनाथ हो. अहो जगाला दाखवते तुमचं गुरु आणि इंद्रियावर विजय मिळवला. इंद्रिय दमनी आहोत जगाला दाखवतात म्हणजे असणारे. काय मनात त्यांच्या ओटात एक पोटात एक आहे म्हणजे जगाला सांगत जे इंद्रिय. आणि मनात तर काय, अहो त्यांच्या मनात म्हणजे विषयाचा उपभोग घ्यायचं. काय सांगायचं, विषयाचा उपभोग घेता घेता तिथं त्यांनी मीननाथ नावच्या मुलाला जन्म सुद्धा दिलाय म्हणले. तरी ठाव गुरु तुझा, किती बोलसी प्राज्ञ ओझा, ब्रह्मया ते करुणी हीन तेजा, दिसा गोष्टी करत असी. रे तुझा गुरु कळला मला म्हणजे असणार. लय ब्रह्मदेवा त्यांनी 4,84 योनी निर्माण करतात असं ब्रह्मदेवाकडे रोजचं काम आहे. आणि त्यांना शुल्लक समजतो म्हणजे आमचाच गुरु श्रेष्ठ, आमचाच गुरु श्रेष्ठ. कळलं का तुझा गुरु कुठं आहे म्हणजे असणार. तिथं म्हणजे नरकात पाचायला लागला स्त्री राज्यात म्हणजे, लय बड्या बड्या बाता मारायला लागला. प्रथम गुरु तुझा काबाडी, तुझी देना कोण फेडी, आता सोडवली सकळ प्रोडी, मार्ग लागी क्रमिका.
गुरु तुझा काबाड. पहिल्यांदा तुझा गुरु हमाल. काबाड म्हणजे काबाड होतो म्हणजे हमाल. हमाल आहे ना, वाहतूक करणारा. तुझा गुरु म्हणजे हमाल आणि कोण त्याची दाईना फेडणार म्हणजे असणार. वज वाहून वाहून मारायला लागणं म्हणजे असणार. सगळ्या ब्रह्मांडाचं स्त्री राज्यातलं म्हणजे असणार. आणि त्याच्याविषयी एवढे मोठ्या मोठ्या गप्पा मारतो. निघ बाबा तुझ्या मार्गाने असं काही नाद बोलू लागले. ऐसे वचन खडतर बोलणे गोरक्षा काते होता श्रवण मग म्हणे बोलसी आपण चावट पडी. अशा प्रकारचं कानिकनाथ बोलले. गोरक्षनाथाने ऐकलं. गोरक्षनाथाला राग आला आणि रागाच्या भरात गोरक्षनाथ बी म्हणजे असणार. हा परत असतो तर फुटला असतं की काय चावटपणे असते. बड्या बड्या बाता मारायला लागल्या म्हणजे अरे कुणाला बोलतोस म्हणजे भ्रष्ट बुद्धी झाली का तुझी असं गोरक्षनाथ कानिकनाथांना बोलू लागले. तुझा गुरु जालिंदरनाथ प्रतापहीन दीन बहुत दशवर्ष आजपर्यंत नरकी नित्य पचतसे. माझ्या गुरु विषयी सांगतो. तुझा गुरु सांगतो कुठं आहे म्हणजे असणार. वगैरेमध्ये ते असणार आहे. हेडपट्टण नावचं गाव आहे. तिथून थोड्या अंतरावरच ते गाव आहे. आणि तिथं म्हणजे असणार गोपीचंद नावाचा राजा आहे. आणि त्या राजाने म्हणजे असणार लय शिवराय लय प्रताप आहेत म्हणतो गुरु. अरे 10 वर्ष झालं म्हणजे घोड्याच्या शेणामध्ये त्यांना बसवून टाकलं. नरक पचतोय म्हणजे दिवसाबी. परी त्या सामर्थ्य नाही जागे की आपण येतून जावे वाहिले नूर्प सर्प दर्प वेष्टिले शक्तहीन झाला. त्याच्यात एवढी सुद्धा ताकद नाही की आपल्याला त्या शेणामध्ये झाकून टाकलंय बसवून टाकलंय. त्याच्यात हिंमत सुद्धा नाही बाहेर यायची म्हणजे असणारा. एवढी भीती धारण केली त्या गोपीचंद राजाची म्हणजे घाबरून म्हणजे असणारा तिथंच बसताय. हाय का काय ताकद तुझ्या गुरुमध्ये असं गोरक्षनाथ कानिकनाथांना बोलू लागले. हेला पटणी गोड बंगाल देशी वस्ताद मिळाला आहे त्यासी धन्य गोपीचंद प्रताप राशी निदगर्दित पचवितसे. अरे काय सांगायचं तुला. आता ही भांडण नाही ती त्याच्यामुळे कारण वारायचं असणार आहे का. तुम्ही नाव बसा बसा नोटांची चाप्या आहे का तिथं भांडण नाही. भांडण आहे पुन्हा भांडण झालं गोड म्हणते बरं चाप्या जावा संपल्यावर तर वातावरण निवडल्यावर वातावरण ताईट तर एकमेकाला फाईटच चालू असणार आहे. धरकी वड मग मध्ये असणार घाबरे म्हणजे असणार. काय सांगायला लागला म्हणजे तुझा असणार लक्षात ठेवा. गौड बंगाल आहे. गौड बंगाल मध्ये हेलपट्टण नावचं गाव आहे. आणि त्या गावात तुझ्या असणाऱ्या गुरुला लई मोठा वस्ताद मिळाला बघ म्हणजे. आणि त्या वस्तादाने पहिलवानाने राजाने काय केलं त्याचं नाव गोपीचंद आहे. त्या गोपीचंद राजाने म्हणजे असणाऱ्या घोड्याच्या लिदीत म्हणजे लिद म्हणजे शेण घोड्याच्या शेणात पुरून टाकलाय. आणि तिथं काय वास. हा दैसानो हे गुरु माझा हलविला सकल ब्रह्मांड शोधा शंकराचे अस्त्र ओझा कर कमळी मिळतसे. गुरु सारखा माझा गुरु आहे म्हणलं. अरे माझे गुरु म्हणजे मच्छिंद्रनाथ. आणि मच्छिंद्रनाथ म्हणजे सांगायचं का ब्रह्मांडाला हलवण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे. अरे म्हणजे ती महादेवजी ना त्या महादेवजीच्या हातात म्हणजे काळिका नावाचं अस्त्र आहे. आणि ते काळिका नावाचं अस्त्र आमच्या गुरुच्या असणाऱ्या मुखात आहे. त्यांनी भस्मामध्ये टाकली की काली कलकत्त्यामध्ये हजरच होती. एवढी ताकद आहे. अष्टभैरव महादारुण अजिंक्य देवा दानवा कारण त्याची बळे करुणी कंदन शरणागत आणिले. अष्टभैरव आहेत. महान शूरवीर पराक्रमी आहेत. गण गंधर्व देव यक्ष किन्नर आहेत. सगळ्यांना सळो की पळो करून ठेवणारे आमचे गुरुवारी आहेत म्हणजे असणारे. आपल्या ताकदीच्या बळाच्या जोरावर त्यांना सुद्धा शरणागत केलेलं आहे. आमचे गुरु दिसले की प्रत्येक जण हात जोडतात पाया पडतात. एवढी ताकद आमच्या मच्छिंद्रनाथांमध्ये आहे असं गोरक्षनाथ म्हणतात. पाहे केवळा मारुत सूत जैने विजयी केला रघुनाथ मस्तकी देऊनी पर्वत उभा केला स्तंभ. बघा 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 म्हणजे असणारे गोरक्षनाथ म्हणजे कानिकनाथाला बघा तेवढे ते हनुमंतराय केवढे भले मोठे आहेत म्हणजे असणारे. वानरित मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. वानरांमध्ये मुख्य आहेत म्हणजे असणारे. अशी एवढे मोठे हनुमंतराय जरी असले ज्यांनी प्रभू रामचंद्राला विजय मिळवून दिला अशा हनुमंतरायाला सुद्धा खांबासारखं डोक्यावर पर्वत घेऊन आमच्या गुरुनं उभा केलंय. वीरभद्र प्रताप तरणी देवदानवा जंग करणी तयाचा प्राण कंठी आणून शरणागत तो केला. आणि ज्याचे असणारा प्रताप असं पृथ्वी तलावर पसरलेला होता ते म्हणजे महादेवजीचं लाडकं मुलगा त्याचं नाव आहे वीरभद्र.
आणि ती वीरभद्र देव दानवाला सुद्धा अजिंक्य होता. वीरभद्र म्हणले की लट 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 कापायची. पण जेव्हा आमच्या गुरुच्या समोर वीरभद्र आला तेव्हा त्याचा असणारा नरडीचा घोटच घ्यायचा राहिला होता. सळो की पळो करून आमच्या गुरुनं वीरभद्राला सुद्धा केलं.